रामकृष्ण मंडळी, मी अंजली. सकाळी सकाळी उठले, चाय पाणी घेतल्या आणि आज जायचं होतं आपल्याला कंपनीत. त्यामुळे मग मी पटापटा घरातलं काम आवरत होती. आर्यनला बी आज शाळेला सुट्टी होती. मग मी घरातलं काम आवरते तवरक आपण आंघोळ वगैरे करून घ्यावं म्हटलं. मग मी आंघोळ वगैरे केली. मम्मीनं पटापटा घरातलं काम आवरलं आणि नंतर आम्ही निघालो कंपनीत जाण्यासाठी दोघीही. आज पहिला दिवस होता. आज आपल्याला स्कूटीवर जायचं होतं. उद्यापासून आपण बसने जाणार, त्यामुळे आज आपण लेट निघलो होतो. उद्या लवकर उठतो ना आणि लवकर स्टॉपला जातो ना आणि उद्या बसने जातो. मग मम्मी मी निघालो कंपनीत जाण्यासाठी. तुम्ही म्हणसान ही तनीच्या मम्मीसोबत कंपनी जाते, पण माझी मम्मी म्हणते कोणतंच काम छोटं नसतं, त्यामुळे मला काही लाज वाटत नाही. मग मम्मीनं आम्ही पोहोचलो कंपनी. तिकडे गेल्यावर फॉर्म फिलअप वगैरे केला, ट्रेनिंग घेतली थोडा वेळ आणि निघालो कंपनीत कामासाठी. नंतर 6 वाजता सुट्टी झाली. ओव्हर टाईम चालू होता, त्यामुळे मग येता वेळेस मम्मीनं आणि मी चाय पिली. आणि येता वेळेस काय झालं, रोडच्या मध्येच एक माणूस उभा होता. इतके ट्रॅफिक होता, जागचा हलाव ना तर काय, तो रोडच्या मध्यम भागीच उभा होता ना, हालत होता ना डुलत होता. बघा ना कसा उभा राहिला होता. मग येता वेळेस घेऊन आलो बिर्याणी, कारण आर्याला खायची होती बिर्याणी, आर्यांनी सांगितली होती. मग बिर्याणी वगैरे घेतली मुकुंदवाडीतून आणि आपण निघालो घरी. थंडी बिलेक वाजत होती, वातावरण खूपच थंडगार झालेलं होतं. मग घरी पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो. मम्मी आवरत होती घरातलं काम, झाडून वगैरे मारलं मग मी. आणि नंतर आर्यन करत होता जेवण. मग थोडा वेळ TV वगैरे बघितली. मम्मी करत होती स्वयंपाक, तर मग मी मम्मीची घेत होती मजा, कारण मम्मीनं घरी आल्याच्या बाद मला उगाच बुक्का हाणला होता पाठीत जोरात. मग काय मम्मीची आनंदपुडी खाल्ली आणि मम्मीचीच मजा घेत होती मी. नंतर थोडा वेळ TV वगैरे बघितली. आर्यनने आधीच जेवण केलं, थोडं पिक्चर वगैरे बघितला आणि नंतर जेवण वगैरे केलं मम्मीने आणि मी. आणि नंतर सिरियल वगैरे बघितला आणि कॅमेरा लावला आणि मम्मी बघा कशी झोपली. नंतर आम्ही झोपी गेलो. असा होता आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.